मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तुळजापूर माजी सैनिक तालुका अध्यक्ष या पदावर कार्य करतो आणि माझं जे आमरण उपोषण आहे ते काठी गावातील सर्व अतिक्रमण हटवण्याबाबत. त्या अतिक्रमण वारंवार मी ग्रामपंचायत कार्यालयास पत्रव्यवहार केलेला आहे, पंचायत समितीवर पत्रव्यवहार केलेला आहे व धाराशिव सगळं कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे. ते सगळं निवेदन देऊन मी आंदोलन आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आज पहिला दिवस आहे उपोषणाचा. माझ्या मागण्या आहेत की मोजे काठी येथील सर्व अतिक्रमण ग्रामपंचायत जागेत सर्व अतिक्रमण काढण्यात यावं. दुसरी बाब आहे की जे अतिक्रमण काढले आता त्वरित काढतील, काढल्यानंतर जे काय ती व्यक्ती आहेत त्यांनी आमच्या घरी येऊन सुद्धा धमक्या दिलेल्या आहेत, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. शेतात या तुम्हाला जीवे ठार मारतो अशाही काही लोकांनी धमक्या दिलेल्या आहेत. ज्याचं अतिक्रमण आहे आता सध्याला. आणि जे आता काढतील अतिक्रमण काढल्यानंतरही आमच्या जीवेस धोका आहे, आमच्या कुटुंबाला धोका आहे. आमचे आई वडील, पत्नी, मुलं वैयक्तिक स्वतःला ह्यांनी धमक्या देतात, मारहाण जीवे ठार मारण्यात धमक्या द्यायला लागलेत. प्रशासनाला प्रमुख मागणी काय तुमची? प्रमुख मागणी की काठी गावातील सर्व टोटल अतिक्रमण हटवण्यात यावं आणि जर माझ्या जीवितेस काय झालं तरी प्रशासन जिम्मेदार आहे. कोण धमकी दिली तुम्हाला? व्यक्तीची नाव आहेत तांबवडी पोलीस स्टेशनला मी एलसी दाखल केलेले आहेत. त्याची एलसीची एक प्रत आहे माझ्याकडे की त्यांनी घरी येऊन धमक्या दिलेत, शेतात येऊन धमक्या द्यायला लागलेत, जीवे ठार मारण्याच्या धमक्या देतात. पोलिसांनी काय कारवाई काही केलेली नाही. एलसी माझ्याकडे आहे, एलसी दाखल केलेली आहे. त्यांच्यावरती ते कागद आहे माझ्याकडे, ती पेपर आहे की त्यांनी एलसी दाखल केलेली आहे. तेव्हा याची प्रत आहे एक. काढून द्या. पोलीसची कास्ट ना काय नसतं. ती प्रत आहे जी एलसीची प्रत आहे, ती दाखल केलेली आहे. ज्या दिवशी मी आंदोलनाची तारीख डिक्लेअर केली त्यावेळेस त्यांनी माझ्या घरी येऊन मला दमदाटी करून धमक्या दिलेल्या आहेत, शेतात या जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. ही एलसी दाखल केलेली आहे 26/12/2025 ला एलसी दाखल केलेली आहे तांबवडी पोलीस स्टेशनला. आणि त्यावर दखल घेतली काही दखल घेतलेली नाही, म्हणून आम्हाला आमरण उपोषण करण्याची गरज आज पडली. ग्रामसेवकाने नोटीस दिलेली आहेत, तेव्हा काही ग्रामसेवकाने नोटीस दिलेली आहे, ही प्रत आहे. त्या नोटिशीला सुद्धा कोणती लोक जमाना झालेत, गावगुंड प्रवृत्तीची लोक आहेत, ते धमक्या देतात, मारतात. ज्यांनी सह्या केलेत त्या एवढ्या लोकांनी, जर गावातील एवढ्या लोकांनी अतिक्रमणाला सह्या केलेल्या आहेत त्या लोकांना शिव्या देतात, धमक्या देतात वारंवार. कोण अडवायला येतंय अशा पद्धतीच्या धमक्या देऊन त्यांना ती बांधकाम आता सध्याला चालू आहे. हे एवढ्या लोकांच्या सह्या आहेत, अर्ज दिलेले आहेत. शिकाटी त्या गावातर्फे गल्लीतर्फे सगळ्यांनी अर्ज मिळवून दिलेला आहे. वैयक्तिक अर्ज दिलेला आहे. मी माझ्या घरासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी वैयक्तिक मी अर्ज दिलेला आहे, ही त्या अर्जाची प्रत आहे. वैयक्तिक मी माझ्या घरासमोरील सुद्धा अतिक्रमण काढण्याबाबत अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायतला. आणि ग्रामसेवकांनी त्यांना नोटिसा देऊन सुद्धा आता तागायत आज ही काम चालू आहे. ते कुणालाही भीत नाहीत. कोण अडवायला येतो, कोण येतं अडवायला, म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा अडवायला जाऊ शकत नाही, एवढा त्यांचं म्हणजे ताकद आहे त्या गावात त्यांची. किती गावात कोण अडवायला जायची नोटिसा देऊन ग्रामसेवकांना नोटिसा देऊन सुद्धा ती लोक आज तागायत बांधकाम कंप्लीट करायला लागली. मग ह्याच्या मागं कोण आहे? ह्याच्या मागं सूत्रधार कोण आहेत? का राजकीय दबावाखाली करायलेत कोण? तो का आहे? पण आमच्या
हे अतिक्रमण जर नाही हटवलं, जोपर्यंत हे अतिक्रमण गावातील हटत नाही आणि ह्या लोकांनी ज्यांनी धमक्या दिल्या त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी तो आमरण उपोषण सोडणार नाही.